गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नुकतीच जोरदार टीका केली होती, तर सोलापूर लोकसभेच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे यांनीही नुकतेच आपल्या गावभेट दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना अवदसा असा शब्द प्रयोग केला होता। प्रणिती शिंदे यांच्या या टिप्पणीवर आता सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे संभाव्य उमेदवार अशी चर्चा असलेले अमर साबळे यांनी जोरदार हल्ला केलाय। स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधींनी असं म्हटलं होतं की दिल्लीतून गोरगरिबांच्या विकासासाठी 1 रुपया पाठवला तर त्यातील 85 पैसे मधले दलाल खातात आणि 15 पैसे प्रत्यक्ष विकासाला वापरले जातात। याचा अर्थ असा की 85 पैसे ही दलाली जात होती। ही दलाली रोखण्याचा प्रयत्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेला आहे। जनधन योजनेच्या माध्यमातून 50 कोटी बँक खाती झिरो बॅलन्सवर उघडण्यात आली, 10 कोटी लोकांना उज्ज्वला गॅस मोफत देण्यात आला, 10 कोटी लोकांना मोफत शौचालय देण्यात आलं, 75 लाख बेघरांना घरं मोफत बांधून देण्यात आली, आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 5 लाखापर्यंतचं औषधोपचार शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आणि 80 कोटी लोकांना मोफत रेशनवर धान्य देण्यात आलं। हे सर्व गोरगरिबांसाठी करत असताना काँग्रेसला आणि सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना दिसत नाही, कारण गोरगरिबांसाठी केलेला विकास याचं समाधान त्यांना नाही, त्यांची दलाली बंद झाली म्हणून त्यांना राग आहे आणि म्हणून काँग्रेसवाले राहुल गांधी आणि सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे नरेंद्र मोदीजींना अवदसा असं म्हणतात। त्यांची ही टिप्पणी निषेधार्ह आहे।